बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 58 लाख बालकांना फटका बसलाय। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचा खरं तर संप सुरू आहे आणि या संपामुळे महिला आणि बालकांवरती मोठा परिणाम झालाय। जवळपास 10 लाख गर्भवती महिलांना संपाचा फटका बसलाय। तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही 78,437 वर गेल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांकडून मिळते। मानधनवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे याचाच मोठा फटका आता महिला आणि बालकांवरती होत असल्याचं बघायला मिळतंय। राज्यभरातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 78,437 वर गेल्याची माहिती देखील समोर आली आहे। लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती मिळतेय। तर राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप सुरू असून या संपाचा फटका आता 58 लाख बालकांना बसल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले जात आहेत। सचिन, आपण बघतोय खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचा हा संप सुरू आहे आणि आता एक अधिकची माहिती, धक्कादायक एक अहवाल समोर आलाय म्हणावं लागेल। 58 लाख बालकांना या संपाचा फटका बसलाय। काय अधिकचे अपडेट आहेत? वर्षाची आपण पाहताय की राज्यभरामध्ये ज्या काही अंगणवाडी सेविकांनी संप पुकारलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य घरातील लहान मुलांपर्यंत, महिलांपर्यंत किंवा स्तनदा मातांपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जी काही सेवा पोहोचायला हवी ती पोहोचत नाहीये। त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो लहान बालकांवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतोय, त्यानंतर गरोदर महिलांवर, स्तनदा मातांवर आणि कुपोषित बालकांवर पाहायला मिळत आहे। कारण या ठिकाणी कुपोषित बालकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे आणि राज्यभरातील जेवढेही छोटी बालकं आहेत त्या बालकांकडे लक्ष देण्याचं काम जे आहे या अंगणवाडी सेविका करत असतात। मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांनी जो काही संप पुकारलेला आहे त्या संपामुळे अंगणवाड्या या बंद आहेत। त्याचा परिणाम अतिशय गंभीर आहे आणि हा परिणाम जर असा सुरू राहिला तर लहान लेकरांच्या भवितव्यावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। कारण लहान मुलांची काळजी ही प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक दिवसाला घ्यावी लागते। मात्र जर यामध्ये विलंब झाला, याकडे दुर्लक्ष झालं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या हालचाली, बदल पाहायला मिळतात आणि याचे परिणाम त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये, आयुष्यामध्ये घडू शकतात। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचा संप चालू असल्या कारणाने लाखो मुलांचे या ठिकाणी हाल होत आहेत आणि लाखो मुलं जी आहेत ती कुठेतरी आता धोक्याच्या पातळी त्यांनी ओलांडलेली आहे आणि धोक्याच्या पातळीवर ते पोहोचलेले आहेत। वर्षाजी अगदी सचिन, खरं तर आता बघावं लागणार आहे सरकार कशा पद्धतीनं अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करतंय जेणेकरून या संपूर्ण बालकांना याचा त्रास सहन करावा लागणार नाहीये। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।